ह्या नालायक भ्रष्टाचारांना कुठल्याच धर्मावर प्रेम नाहीये. हायवे निदान बांधून झाल्यावर तरी पडत होते, पण कुंभमेळा सुरू व्हायच्या आधीच 500-600 कोटींचा भ्रष्टाचार झालाय अशी न्यूज यायला लागली आहे. आस्थेचा वापर भ्रष्टाचारी लोक किती करणार आहेत ह्याला आता लिमिटच राहिलेलं नाहीये आणि त्याला ह्या धार्मिक लोकांनी डोळ्यावर पट्टी बांधून जी सूट दिलेली आहे ही सगळ्यात धोकादायक आहे. नाशिक शहराची अवस्था वाईट असताना असा प्रकार घडलाय ह्याचं मला जास्त वाईट वाटतंय आणि भीती ह्या गोष्टीची वाटते की कुंभमेळ्याचं बजेट 25,000 कोटींचं आहे. म्हणजे हा धोका किती मोठ्या लेवलचा आहे हे आपल्याला लक्षात येईल. एक चांगली गोष्ट झाली म्हणजे गिरीश महाजन यांनी स्वतःहून पुढे येऊन ही माहिती मीडियाला दिली. पण प्रश्नही मला त्यांनाच विचारावासा वाटतोय, जर केंद्रात, राज्यात आणि नाशिक शहरात सुद्धा तुमची सत्ता आहे, कुंभमेळ्याचे मंत्री म्हणून तुम्ही स्वतः कामकाज पाहताय, तर अशी करण्याची हिंमत भ्रष्टाचाऱ्यांची झालीच कशी काय? माझी नाशिककरांना विनंती आहे की गिरीश महाजनांसोबत तुम्ही ह्या गोष्टींवर बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. ह्याच्यात ट्रान्सपरन्सी आलीच पाहिजे, ह्या लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक खर्चावर लक्ष ठेवा. 25,000 कोटींचं बजेट ह्या कुंभमेळ्याचं आहे आणि ह्या पैशात नाशिकचा कायापालट झालाच पाहिजे. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.